नमः पार्वती पतये हर हर महादेव। श्री शिवपुराण महात्म्य विद्येश्वर संहिता अध्याय पहिला कलियुगातील लोकांचे आचरण। व्यास म्हणाले, प्रयाग क्षेत्र पुण्यमय आहे। गंगा आणि यमुना या दोन महानद्यांचा पवित्र संगम असलेली महान धर्मभूमी आहे। येथूनच ब्रह्मलोकी जाण्याचा मार्ग आहे। एकेकाळी वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध अशा काही श्रेष्ठ ऋषी मुनींनी त्या ठिकाणी विशाल यज्ञ करण्याचे ठरवले। त्या महाज्ञान यागाचे वृत्त समजताच व्यासशिष्य सूत महात्म्यांच्या दर्शनांसाठी त्वरेने तेथे आले। त्यांना पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषी श्रेष्ठींना फारच आनंद झाला। त्या सर्वांनी सुतांचे प्रसन्न मनाने स्वागत केले, त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले। मग त्या सर्वांनी विनम्रतेने हात जोडले व म्हणाले, रोमहर्षणजी, या पुण्यपावन प्रयाग क्षेत्री तुमचे दर्शन घडल्यामुळे आम्ही धन्य झालो आहोत। तुम्ही सर्वज्ञ आहात, महाविद्वान आहात। तुम्हाला व्यासमुखातून पुराण विद्या अवगत झाली आहे। तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात। तुमच्याकडे आश्चर्यकारक कथांचे भांडार आहे। तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, भूत भविष्य वर्तमान सर्व काही जाणता। तुम्ही कल्याण करणारे आहात, उत्तम वक्ते आहात। तुमचे आगमनही आमच्यासाठी मोठी पर्वणीच आहे। या संधीचा आम्ही नक्की लाभ घेणार। आम्हाला तुमच्याकडून सर्वांच्या हितासाठी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, बरेच काही ऐकायचे आहे। त्यामुळे तुमच्या येथे येण्याचे सार्थक होईल। सूतजी, आजपर्यंत आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या, शुभाशुभ तत्वविषयक व्याख्याने श्रवण केली, पण अजूनही आमचे पूर्ण समाधान झाले नाही। भविष्यात लोकांचे कल्याण व्हावे या उद्देशाने आम्हाला काही रहस्ये जाणून घ्यायची आहेत। तुम्ही आमच्यावर कृपा करा। काही विषय गोपनीय असले तरी प्रकट करा। हे मुने, पुढे घोर कलियुग येणार आहे। याच्या प्रभावाने लोक पुण्यकर्मांपासून परावृत्त होऊन दुराचार करतील, खोटे बोलतील, दुसऱ्याची निंदा करतील, परधन आणि परस्त्रियांची अपेक्षा करतील, जीवहिंसा करतील, मूढ, नास्तिक आणि पशुबुद्धीचे होतील, वेदांनी प्रतिपादन केलेली वर्णाश्रम धर्मव्यवस्था पूर्णतः आचरण करतील, वर्णसंकर होऊन त्यांचे पतन होईल, परिवार एकसंग राहणार नाहीत, समाज विस्कळीत होईल, नैसर्गिक आपत्तींनी प्रजांचा मोठ्या प्रमाणावर नाश होईल, जीवितहानी बरोबर भयंकर वित्तहानी होईल, ब्राह्मण लोभी होतील, ते वेद विक्रय करून उपजीविका चालवतील, पैशासाठी विद्याभ्यास करतील, मदोन्मत होऊन दुसऱ्यांना फसवतील, स्नान संध्यादी ब्रह्मकर्मांचा त्याग करतील, ब्रह्मज्ञानशून्य होतील, क्षत्रिय स्वधर्माचा त्याग करून कुसंगी, पापी आणि व्यभिचारी होतील, शौर्य सोडून चौर्य कर्म करतील, शूद्रांसारखे वागतील, कामाधीन होऊन राहतील, वैश्य संस्कार भ्रष्ट होतील, ते अहोरात्र पैसे कमवण्याच्याच मागे लागतील, अन्नात भेसळ करतील, वस्तूंच्या वजनात खोटेपणा करून ग्राहकांना फसवतील, शूद्र कर्म धर्म विमुख होऊन उज्ज्वल वेशभूषा करतील, ते धर्माला प्रतिकूल असेच वागतील, कुटील विचार करतील, ईर्ष्या करतील, ब्राह्मणांची निंदा करतील, त्यांच्यामध्ये जे श्रीमंत असतील ते कुकर्मे करतील, जे विद्वान असतील ते इतरांशी वादविवाद करतील, ते स्वतःला कुलीन समजून सर्व धर्मांतील आणि वर्णांतील स्त्रियांशी विवाह करतील, आपल्या सामाजिक अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन ब्राह्मणोचित सत्कर्मांची अनुष्ठाने करतील, स्त्रिया सदाचार विमुख होतील, पतीचा अपमान करतील, त्याची सेवा करणार नाहीत, त्या कुत्सित बोलतील, तसेच हावभाव करतील, सासू सासऱ्यांशी भांडतील, थोरा मोठ्यांचा आदर करणार नाहीत, या हट्टी होतील, आपलं तेच खरं करतील। सूतजी, अशा प्रकारे कलिप्रभावाने ज्याची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे, त्यांनी वर्णाश्रम धर्माचा त्याग केलेला आहे, अशा पथभ्रष्ट लोकांना इहलोकी व परलोकी सुख शांती कशी मिळणार?
त्यांचा उद्धार कसा होणार या चिंतेने आमचे मन सदैव व्याकुळ असते. मुनिवर्य, परोपकारासारखा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही. जो या धर्मांचे पालन करतो तो दुसऱ्यांना सुखी करतो आणि स्वतःही प्रसन्नता अनुभवतो. उपकार करता निष्काम असेल तर त्यांचे हृदय अधिकाधिक शुद्ध होते. लोककल्याणाची सद्भावना त्याला परमगती प्रदान करते. तुम्ही सर्व सिद्धांतांचे ज्ञाते आहात, म्हणून कृपा करून असा एखादा लहानसा पण प्रभावी उपाय सांगा की ज्या योगे कलियुगात वा अन्य केव्हाही लोकांच्या पापांचा नाश होऊन त्यांचा उद्धार होऊ शकेल. अशा प्रकारे विद्येश्वर संहितेतील पहिला अध्याय समाप्त. ओम नमः शिवाय.